आता आपण मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्राम या धड्याच्या पुढच्या विभागामध्ये प्रवेश करतोय. चला तर आता आपण बघूया काही अजून काही घटना. संभाजी महाराजांचा मृत्यू. औरंगजेब संभाजी महाराजांना नमवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करायचा. आपण बघितलंय सुरुवातीलाच की त्याला प्रथमच माहित पडलं होतं की तो मराठ्यांपासून जिंकू शकत नाही, म्हणजे मराठ्यांना तो हरवू शकत नाही. तर मग त्यांनी काय केलं तर मुकरबान खान याची नेमणूक कोल्हापूर प्रांतावर केली होती आणि महाराज कोकणातील संगमेश्वर येथे असल्याची बातमी या मुकरब खानास कळाली होती. तेव्हा मग त्यानं काय केलं या खानानं, तर त्या तिथं छापा घातला आणि संभाजी महाराजांनी त्यांनी पकडलं आणि बादशाह पुढं नेण्यात आल्यानंतर त्यांच्या पुढे ते अतिशय बाणेदारपणे वागले. कोण? आपले संभाजी महाराज. मग बादशाहच्या हुकमाने 11 मार्च 1689 रोजी अत्यंत अमानुषपणे त्यांना ठार करण्यात आलं. मराठ्यांचा हा छत्रपती स्वाभिमान न सोडता अत्यंत धीरोदात्तपणे आपला हा मराठ्यांचा छत्रपती आपले संभाजी महाराज यांनी आपला स्वाभिमान सोडला नाही आणि अत्यंत सहनशीलपणे आणि धीरोदात्तपणे त्यांनी मृत्यूला कवटाळलं. त्यांच्या बलिदानापासून प्रेरणा घेऊन मराठ्यांनी मुघलांविरुद्धचा हा जो संघर्ष होता मुघलांविरुद्धचा, तो अधिकच तीव्र केला. कारण काय झालं तर आपल्या संभाजी महाराजांना त्यांनी अमानुषपणे ठार मारलं. म्हणून त्याच्यानंतर पुढे आले ते आपले छत्रपती राजाराम महाराज. छत्रपती राजाराम महाराज हे आपल्या शिवरायांचे दुसरे पुत्र. त्यांचा जन्म 24 फेब्रुवारी 1670 रोजी रायगडावर झाला होता. आपल्या संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर ते छत्रपती झाले. आता मराठ्यांचं राज्य जिंकून घेण्याचं आपलं स्वप्न हे साकार होणार असं या औरंगजेबाला वाटू लागलं. कारण एकापेक्षा एक धडाडीचे असे वीर गेले होते, मरण पावले होते. आपले शिवराय संभाजी महाराजांना त्यांनी स्वतःहून त्या औरंगजेबाने मारलं होतं. मग आता कोण आले? आपले राजाराम महाराज. मग आता त्याला असंच वाटायला लागलं की आपण मराठी राज्य सत्ता जिंकून घेऊ शकू. म्हणून त्यानं मग काय केलं, रायगडाला वेढा घालण्यासाठी जुल्फिकार खानला पाठवलं. मग त्यावेळी राजाराम महाराज आणि त्यांची पत्नी महाराणी ताराबाई तसंच संभाजी महाराजांच्या पत्नी येसूबाई आणि पुत्र शाहू हे रायगडावरच होते. या सर्वांनी एकाच ठिकाणी राहणं हे धोक्याचं होतं. कारण एकदा जर एकत्र जर सापडले तर सगळ्या जणांना धोक्याची जाणीव होती. म्हणून मग या प्रसंगी येसूबाईंनी या अभूतपूर्व संकटाला धैर्याने तोंड दिलं. आपल्या संभाजी महाराजांच्या पत्नीने कोणत्याही परिस्थितीत मुघलांना शरण जायचं नाही असं ठरवलं तिने आणि मग रायगडावर महत्वाचे राजनैतिक असे निर्णय घेतले. पुढे आपण बघतोय की त्याच्याच नुसार तिने काय केलं येसूबाईनं, तर राजाराम महाराजांनी रायगडाच्या वेढ्यातून बाहेर पडावं आणि आवश्यकता भासल्यास दूरवर जिंजीला जावं असं तिनं ठरवलं. तसंच महाराणी येसूबाई यांनी आपल्या नेतृत्वाखाली रायगड हा लढवायचा. कारण तिथे औरंगजेबाचं सैन्य आलं होतं. मग काय करायचं, तर तो लढवायचा असं संपूर्णपणे त्यांनी धोरण ठरवलं. मग येसूबाईंनी आपल्या मुलाला छत्रपती पदावर न बसवता राजाराम महाराजांना छत्रपती करण्याचा हा निर्णय घेतला आणि त्यांचा हा निर्णय हे स्वराज्य प्रेमाचं आणि पराकोटीच्या स्वार्थीपणाचं, स्वार्थ त्यागाचं, म्हणजे कसं त्यांचा हा निर्णय हे स्वराज्य प्रेमाचं आणि पराकोटीच्या स्वार्थ त्यागाचं, म्हणजे स्वतःच्या मुलाचा विचार न करता त्यांनी आपल्या दीराला म्हणजे राजाराम महाराजांना गादीवर बसवलं, त्यांना छत्रपती बनवलं. त्यांनी स्वतःच्या व पुत्राच्या प्राणाची पर्वा
केली नाही आणि मराठ्याच्या छत्रपतीस तिने सुरक्षित ठेवलं. पुढे आता राजाराम महाराजांचं जिंजीला प्रयाण झालं. कसं तर 5 एप्रिल 1689 राजाराम महाराज हे आपल्या काही निवडक सहकार्यांसह रायगडाच्या वेढ्यातून निसटले. आता रायगडावर कोण राहिलं तर येसूबाई आणि त्यांचा मुलगा शाहू. राजाराम महाराज छत्रपती झाले ते निघाले तिथे. मग त्यांनी दक्षिणेला जिंजीला जाण्याचा निर्णय घेतला आणि जिंजीचा किल्ला हा अभेद्य होता. तो सहजासहजी जिंकणं सोपं नव्हतं. मग प्रल्हाद निराजी, खंडो बल्लाळ, रूपाजी भोसले इत्यादी विश्वासू लोकांना घेऊन राजाराम महाराज हे जिंजीला पोहोचले. त्याच्या अगोदर पण मी विद्यार्थी मित्रांना सांगितलं होतं की काही सरदारांची विशेष नावं आपण इथं बघणार आहोत आपल्या उपक्रमामध्ये. त्यांचा विशेष असा उल्लेख इथं केला गेलेला आहे. म्हणजे त्यावेळेस त्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता आपल्या स्वराज्याला सर्वस्व अर्पण करून दिलं होतं. ते हे शूरवीर. इथपर्यंत लक्षात आलं व्यवस्थित? चला पुढे जाऊया. आता आपण बघणार आहोत मराठ्यांच्या हालचाली. तर मुघल साम्राज्यापुढं रायगड लढवणं हे अवघड होतं. मग मुघलांनी नोव्हेंबर 1689 मध्ये रायगड जिल्हा हा त्यांच्या ताब्यात घेतला आणि महाराणी येसूबाई आणि राजपुत्र शाहू यांना सुद्धा ताब्यात घेतलं. पुढे बघूया. आता राजाराम महाराजांकडे काय झालं तर त्यांनी जिंजीला जाताना संघर्षाची आपली सगळी जबाबदारी रामचंद्र अमात्य, शंकराजी नारायण सचिव, संताजी घोरपडे, धनाजी जाधव यांच्यावर सोपवली. आता इथं ही जी नावं दिलेली आहेत ह्यांच्यापैकी हे जे आपण बघतोय संताजी आणि धनाजी हे इतके त्यांनी मुघल साम्राज्याला म्हणजे औरंगजेबाला ह्यांनी सुद्धा इतका त्रास दिला आणि सळो की पळो करून सोडलं होतं की जेव्हा मुघल साम्राज्य म्हणजे औरंगजेबाचे जेव्हा सैनिक आपल्या घोड्यांना पाणी पाजायला न्यायचे तेव्हा सुद्धा ते म्हणायचे का तुम्ही पाणी पित नाहीये, तुम्हाला संताजी धनाजी दिसतायत का. म्हणजे इतकी त्यांची दहशत आपल्या या संताजी आणि धनाजींची त्या सैनिकांवर होती. चला पुढे जाऊया. आता मराठ्याच्या दृष्टीने ही परिस्थिती आणीबाणीची होती. औरंगजेबाने मराठ्याच्या सरदारांना वतनं दिली, जहांगिरी दिल्या आणि त्यांना आपल्या बाजूला वळवून घेतलं होतं. आणि मग त्याला शिव देण्यासाठी राजाराम महाराजांनी सुद्धा तेच तंत्र अवलंबलं. म्हणजे काय केलं तर मुघल प्रदेश जिंकणाऱ्यास तो प्रदेश दिला जाणार असं आश्वासन दिलं. आणि या आश्वासनामुळं अनेक मराठा सरदार पुढे आले की चला म्हणजे हे आता चांगलंच आपल्याला सुवर्ण संधी आहे की आपण जर मुघल साम्राज्याला हलवलं तर मग आपण तिथला तो संपूर्ण प्रदेश आपला, चला आपण राजाराम महाराजांना सामील होऊया. मग मुघल सेनानींना पराभूत करण्यात अशा रीतीने आले. त्यांचे अनपेक्षित हल्ले, गनिमी कावा या तंत्रामुळेच मुघलांना आपल्या प्रचंड तोफखान्याचा आणि साधन सामुग्रीचा वापर करणं अवघड झालं. बघा गनिमी कावा आणि अपेक्षित हल्ला म्हणजे अनपेक्षित हल्ला म्हणजे असा असतो की ही गाफील जेव्हा हे सैनिक राहतात म्हणजे अगदी बिनधास्तपणे असे बेकदरपणे आपले चालू आहेत आणि अचानक हल्ला केला तर मग ते कापलेच जाणार आणि तो भाग आपल्या प्रदेश आपल्या ह्याच्यामध्ये म्हणजे ते सुसज्ज दारू गोळा त्याच्यामध्ये दारू घालायची, तो पेटवायचा, ते धडाम तोफ उडवण्याच्या अगोदरच ती तोफ पळवून नेली जायची म्हणजे त्याच्या अगोदरच त्याचा खात्मा व्हायचा. अशा रीतीने हे तंत्र इतकं चांगलं झालं होतं की त्याच्यामुळं हे सहज शक्य झालं होतं. या तंत्रामुळं त्या मुघलांना जिंकणं. पुढे फारसे किल्ले प्रदेश खजिना नसताना सुद्धा मराठ्यांनी या मुघलांना सळो की पळो करून सोडलं होतं. कारण त्यांचं तंत्रच त्यांनी आणि कसे मराठी लोक एकदम काटक आणि एकदम पटापट 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 ते आपला कृत्य करायचे, जायचे पटकन कापायचे आणि कुठे झाडा झुडपात किंवा कुठे लपून जायचे किंवा कुठे पसार व्हायचे हे त्या मुघलांना उठेपर्यंत कळायचंच नाही. आता झोपेतच असे उठायचे, इकडं तिकडं बघ्यापर्यंत मुंडकं उडवलं जायचं त्यांचं, उठेपर्यंत तलवार काढेपर्यंत हातच उडवला जायचा. म्हणजे असं सळो की पळो करून सोडलं. गनिमी कावा हे
तंत्र फार चांगलं आपल्या शिवरायांनी त्यांना सगळ्यांना शिकवलं होतं. पुढे जाऊया. त्याच्यानंतर मग संताजी आणि विठोजी यांनी बादशाच्या छावणीवरचा सोन्याचा कळसच कापून नेला होता. म्हणजे काय वाटेल ते चाललेलं आपल्या सैनिकांचं. म्हणजे अशा रीतीने त्यांनी त्यांना अगदी जेरी साधली. आता पुढे जाऊया. जिंजीला वेढा. तर रायगड ताब्यात घेतल्यानंतर मुघलांनी मग जिंजीच्या किल्ल्याला वेढा दिला. आता तिकडं त्यांनी वळवला आपला मोर्चा आणि हा वेढा जवळजवळ 8 वर्ष होता. मराठ्यांनी जिंजीचा किल्ला खूप निकराने लढवला. अगदी काय बोलतात ते आपण बोलतो ना, अगदी चिकाटीने लढवला. संताजी आणि धनाजी यांनी प्रखरतेने हल्ले चढवले. हे शूरवीर होते एकदम. अखेरीस राजाराम महाराज वेढ्यातून निसटून महाराष्ट्रामध्ये सुखरूप पोहोचले. चला, एक चांगली अशी कामगिरी झाली. पुढे राजाराम महाराज जेव्हा परत आले तेव्हा मराठ्यांमध्ये एक प्रकारचं स्फुरणच आलं. कारण त्यांना कळालं की हे मुघल आहेत नुसतेच फुसकेबार आहेत, उठे उठेपर्यंत कापले जातात ते. मग त्यांना काय झालं, एक प्रकारचा चेव, एक प्रकारचं स्फुरण आलं. मग त्यांनी मुघलाच्या ताब्यातला खानदेश, वऱ्हाड, बागलाण या प्रदेशावर सगळे हल्ले चढवले. पुढे बघूया. आता हा उपक्रम आता म्हणजे हा विभाग इथे संपतोय. तर आपण काय शिकलो यामध्ये आपण बघणार आहोत टिपा लिहा आणि याच्या अंतर्गत आपण लिहिणार आहोत आपल्या वहीमध्ये राजाराम महाराजांबद्दल. अर्थात विद्यार्थी मित्रांनो, त्याची नोंद तुमच्या वहीत झालीच पाहिजे. चला तर मग अजून काय काय आपल्याला ऐकायचंय, वाचायचंय, आपण खूप शिकणार आहोत पुढे. चला तर